हाय फ्रेंड्स, बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता रँक कोरिलेशन विथ टाईज. बघा प्रिव्हियस लेक्चरला आपण रँक कोरिलेशन बघितलं होतं आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले होते. टाय म्हणजे काय? मग टाय इज अ सेड टू ऑकर इन रँकिंग इफ 2 or more atoms हॅव सेम मेरिट. जर एखाद्या म्हणजे एकापेक्षा जास्त याचं जर मेरिट सेम असेल तर त्यासाठी आपण टाय हे यूज करतो. बघा इन दिस केस वी अलॉट कॉमन रँक. जर एखाद्या आयटमची कॉमन रँक आली, म्हणजे समजा आता बघा आपण रँक फाइंड केली होती काय, आर ऑफ एक्स अँड आर ऑफ वाय. तर रँक फाइंड करताना आपण काय केलं होतं, हायेस्ट नंबर जो हायेस्ट नंबर असेल त्याची रँक 1 घेतली होती. त्याच्यापेक्षा नेक्स्ट हायेस्टला आपण सेकंड दिलं होतं, त्याच्यापेक्षा नेक्स्ट म्हणजे फोर्थ. ज्या पद्धतीने आपण रँक दिली होती. आता काय करायचं आहे आपल्याला, जर रँक कॉमन रँक आली तर दिस रँक इज ॲव्हरेज ऑफ रँक. तर त्याला काय म्हणू शकतो आपण, ॲव्हरेज ऑफ रँक. समजा आपली 5 नंबरची रँक सेम आली तर आपण त्याचं रँक कशी लिहू शकतो, 5.5 म्हणजेच त्याची ॲव्हरेज घेऊ शकतो. दिस रँक इज ॲव्हरेज ऑफ रँक देअर द नंबर ऑफ ॲटम्स गेटिंग सेम रँक इज कॉल्ड ॲज अ लेंथ ऑफ टाय. इट इज डिनोटेड बाय एम. बघा जर आपण त्याची रँक सेम आली तर त्याला काय म्हणू शकतो, लेंथ ऑफ द टाय. इट इज डिनोटेड बाय, आपण कशाने डिनोट करू शकतो, ते एम ने डिनोट करू शकतो. Tie is said to be occur ranking 2 or more atoms have same merit. In this case, we allot the common rank to this atom. This rank is the average of ranks. The number of atoms getting same rank is called as length of the tie. It is denoted by M. बघा for example, suppose marks of the student are to be rank. आता आपल्याला सपोज मार्क स्टुडंटची रँक दिलेली असेल तर लेट द मार्क्स बी अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. कोणत्या पद्धतीने आपल्याला अरेंज करायचे ते, असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने. दॅट इज द स्टुडंट हॅव्हिंग हायेस्ट मार्क इज गिवन रँक 1. बघा इथं दिलेलं आहे, जे मी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये घेतलेलं आहे तेच इकडे दिलेलं आहे की ज्याची हायेस्ट रँक असेल त्याला रँक काय म्हणू शकतो आपण, 1. सपोज 4th, 5th अँड 6th स्टुडंट हॅव सेम रँक. जर त्यांची 4th नंबरची, 5th नंबरची अँड 6th नंबरची समजा 20, 20, 20 अशी सेम रँक असेल तर त्याला आपण काय करू शकतो, मग स्टुडंट हॅव सेम रँक्स देन वी गिव्ह कॉमन रँक टू दिस स्टुडंट. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, कॉमन रँक म्हणजेच एम दिलेला आहे. बघा ॲव्हरेज मेरिट. ॲव्हरेज मेरिट इज इक्वल टू, बघा 4th, 5th अँड 6th यांचे ॲव्हरेज काढायचे म्हणजे 4th, 5th, 6th डिवायडेड बाय 1, 2, 3. जितके नंबर्स असतील, इथं 4 असतील, 5 असतील तर तितके आपण घेऊ शकतो. बघा 6 + 5 11, 11 + 4 15, 15 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू, त्याचे ॲव्हरेज काय येईल मग 5. म्हणजेच बघा आपल्याला 4th, 5th अँड 6th यांची जी रँक येईल जे सेम असेल तिला आपण काय म्हणू शकतो, 5th काय येईल त्यांची कॉमन येईल. इज द कॉमन रँक. हिअर लेंथ ऑफ द टाय एम इक्वल टू किती मिळाला आपल्याला, एम इक्वल टू 1, 2, 3 म्हणजेच 1, 2, 3 एम इक्वल टू 3. नेक्स्ट स्टुडंट हॅव रँक 7. आणि जर आपल्याला नेक्स्ट विचारलेलं असेल तर नेक्स्टला आपण काय देऊ शकतो, मग 7. नेक्स्ट बघा, इन दिस केस द क्वांटिटी समेशन DI स्क्वेअर इज टू बी करेक्टेड फॉर एव्हरी टाय. समेशन DI स्क्वेअर इज करेक्टेड बाय ॲडिंग m into m square minus 1 डिवायडेड बाय 12 इन इट. बघा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. नेक्स्ट द कोरिलेशन्स फॉर टाईज आर कम्प्युटेड सेपरेटली फॉर x and y. लेट tx be the total correlation in x and ty be the total correlation in y. tx आणि ty त्याला टोटल कोरिलेशनला आपण मानलेले आहेत. बघा देअरफॉर स्पेअरमन रँक. आणि आपल्याला काय करायचंय, मग नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो तुम्ही लक्षातच ठेवा की स्पेअरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट r is modified as r is equal to 1 - 6 into summation I is equal to 1 to n DI square plus tx plus ty divided by n into n square minus 1. बघा वेअर tx इज इक्वल टू, मग tx इज इक्वल टू काय, याच्यासाठी बघा प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण हे एक्झाम्पल आणि डायरेक्टली इथं n1 n2 घेतलेला होता. इथं आपल्याला काय एक्स्ट्राचं दिलेलं आहे tx अँड ty. मग काय त्याचे फॉर्म्युले, tx is equal to summation m into m square minus 1 divided by 12 is equal to sum of correlations due to the ties in x. And second, ty is equal to summation m into m square minus 1 divided by 12 is equal to sum of correlations due to these ties in y. ह्या पद्धतीने बघा 2 एक्स्ट्रा झालेलं आहे इथं. नेक्स्ट आहे, मग त्याच्यावरचं एक्झाम्पल बघूया.
फॉर्म्युला वगैरे तुम्हाला लक्षात ठेवायचा. आर इज इक्वल टू 1 मायनस 6 इंटू आय इज इक्वल टू 1 टू एन डी आय स्क्वेअर प्लस टी एक्स प्लस टी वाय डिवायडेड बाय एन इंटू एन स्क्वेअर मायनस 1. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे बघा. मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फ्रॉम द मार्क्स ऑफ 10 by 8 स्टुडंट इन फिजिक्स अँड केमिस्ट्री कम्प्युट रँक कोरिलेशन कोइफिशियंट. मार्क्स इन फिजिक्स अँड मार्क्स इन केमिस्ट्री दिले बघा. फिजिक्सचे मार्क्स दिलेले आहेत आणि केमिस्ट्रीचे 60, 15, 20, 28, 12, 40, 80 अँड 20 आणि केमिस्ट्रीचे दिलेले 10, 60, 30, 50, 30, 25, 60 अँड 30. या पद्धतीने बघा. मग सोल्युशन बघूया. Let us give ranks to 8 students according to their merit, that is arranging marks in ascending order. आपल्याला काय करायचे ते असेंडिंग ऑर्डर डिफाइन करायचे बघा. 1, 2, 3, 4, 8 जितके फिजिक्सचे केमिस्ट्रीचे तितके हे मार्क्स त्या मुलांचे तितके दिलेले आहेत आपल्याला 1 to 8. म्हणजेच हे पण 8 असतील तर हे पण आपण नंबर काय घेतले 8 घेतले. फिजिक्सच्या मार्कांना आपण काय मानलं एक्स मानलं. केमिस्ट्रीच्या मार्क्सला आपण काय मानलं वाय. आता बघा आपल्याला रँक ऑफ एक्स काढायचंय बघा. रँक ऑफ एक्स इज इक्वल टू, मग रँक ऑफ एक्स आपण पहिलेच बघितलं होतं ज्याची रँक मोठी बघा. आता म्हणजे हायेस्ट रँक हायेस्ट कोणती दिसते आपल्याला 80. 80ला काय मानलं मग आपण 1 रँक घेतली बघा. रँक ऑफ एक्स हे तर आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेले आहेत. 80ला रँक 1 घेतली. नेक्स्ट आता सेकंड हायेस्ट आपल्याला 60 दिसतोय. 60ला आपण सेकंड रँक घेतली. नेक्स्ट थर्ड आपल्याला हायेस्ट 40 दिसतोय. 40ला आपण रँक थर्ड घेतली. नेक्स्ट बघा 40 नंतर आपल्याला लार्जेस्ट 28 दिसतोय. 28ला आपण रँक 4 घेतली. नंतर 28 नंतर आपल्याला लार्जेस्ट किती दिसतोय 20 दिसतोय. पण 20 आपल्याला किती वेळेस दिसतोय 2 टाइम्स दिसतोय बघा 20. मग त्याला आपल्याला ऍव्हरेज करून घ्यायची. 20ची ऍव्हरेज करून घ्यायची. किती वेळेस येते 3 नंबरला आहे 8 नंबरला आहे बघा. 3 + 8 बघा. आताच आपण इन्फॉर्मेशन घेतल्याप्रमाणे किती नंबरला आहे 3 नंबरला आहे बघा. 3 नंबरला आहे आणि किती नंबरला आहे 8 नंबरला आहे बघा 20. मग त्या पद्धतीने 3 + 8 लिहून घ्यायचे. किती नंबर्स येते 2 डिवायडेड बाय 2 करायचं. 8 + 3 इज इक्वल टू 11. 11 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती मिळालं 5.5. 5.5 मिळालं बघा. म्हणजेच 5.5 काय आली आपली रँक घेतली आपण. तीच रँक आपण 20ला मग इथं पण लिहून घेतली आणि इकडे पण लिहून घेतली. म्हणजे थर्ड नंबरला पण तीच रँक आणि फोर्थ नंबरला पण तीच रँक. नेक्स्ट आता हायस्ट नंबर किती दिसतोय आपल्याला नेक्स्ट 18 दिसतोय बघा. 18 नाही 15च आहे डायरेक्टली. 15ला किती मग घेऊ आपण ही बघा. 15ला किती घेऊ मग 7 रँक घ्यायची. कारण 5.5 येऊन गेलेलं आहे आपलं. म्हणजे 6 येणार नाही कारण 2 रँक चालला गेलेल्या आहेत आपल्या. म्हणून किती नंबर घेतला मग आपण 7 घेतला बघा. नेक्स्ट आता 15 नंतर आपल्याला 12 दिसतंय. 12ला किती येईल मग 8. ह्या पद्धतीने आपण रँक ऑफ एक्स काढली. नेक्स्ट आपल्याला रँक ऑफ वाय काढायची बघा. रँक ऑफ वाय पण त्याच पद्धतीने आपल्याला. आता हायेस्ट बघा 60 आपल्याला हायेस्ट दिसतोय. 60 आपल्याला हायेस्ट दिसतोय. मग 60ची रँक बघा 60 + 60. 60 ने किती नंबरला येतो 2 नंबर अँड 7 नंबर. 2 + 7 डिवायडेड बाय 2. 9 डिवायडेड बाय 2 किती येईल मग 9 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1.5. म्हणजेच या पद्धतीने आपण काय केली त्याची रँक काढली. मग 1.5 बघा. आपण याची रँक 60ची किती घेतली 1.5. ह्या 60ची पण 1.5 घेतली. मग 2 रँक घ्यायची गरज आहे का 1 आणि 2 चालली गेली. मग नेक्स्ट आता 3 रँक येईल. 60 नंतर आपल्याला हायस्ट 50 दिसतंय. मग 50ची आपण रँक 3 घेतली. नंतर 50 नंतर आपल्या बघा. मग आपली ह्या वाय मध्ये बघा ही थर्ड नंबरची म्हणजे 3 नंबरची पण 5 नंबरची पण अँड 8 नंबरची पण बघा. 30 30 30 3 टाइम्स आहे. मग त्या पद्धतीनेच आपण जर केलं तर त्याची रँक किती मिळेल 5 मिळेल बघा. म्हणजेच 3 पर्यंत चाललेलं होतं. म्हणजे 4, 5 अँड 6 म्हणजेच 4, 5 अँड 6 हे तिघं आपण काय लिहिले त्यांची रँक 4, 5, 5, 5 लिहिली. नेक्स्ट आता त्याच्यानंतर हायेस्ट आपल्याला 25 दिसतोय. 25ची आपण 7 घेतली. त्याच्यानंतरचा आपल्याला हायेस्ट दिसतोय बघा 10. 10ला आपण काय घेतली 8. ह्या पद्धतीने आपण रँक ऑफ एक्स अँड रँक ऑफ वाय फाइंड केला. नेक्स्ट आपल्याला DI इज इक्वल टू RX मायनस RY. RX मधून काय करायचंय RX मधून RY मायनस करायचंय. 2 - 8 इज इक्वल टू -6. 7 - 1.5 5.5. 5.5 - 5 0.5. 4 - 3 1. 8 - 5 3. 3 - 7 -4. 1 - of 1.5 -0.5.
नेक्स्ट 5.5 मायनस 5 0.5. या पद्धतीने याची पण आपल्याला टोटल करण्याची काहीच गरज नाही. नेक्स्ट आता DI स्क्वेअर. DI म्हणजे बघा आता आपण हा DI काढलेला आहे त्याचा स्क्वेअर 6चा स्क्वेअर. बघा पहिलेच सांगितलंय की स्क्वेअर काय असतो निगेटिव्ह नसतो म्हणून तो पॉझिटिव्हच येईल. 6 स्क्वेअर इज मायनस 6 स्क्वेअर 36. 5.5 चा स्क्वेअर 30.25. 0.5 चा स्क्वेअर 0.25. 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. 3 स्क्वेअर 9. 4 स्क्वेअर 16. 0.5 चा स्क्वेअर 0.25. 0.5 0.25. या पद्धतीने नेक्स्ट जर आपण त्यांची समेशन केली तर किती मिळेल ती समेशन ऑफ DI स्क्वेअर इज इक्वल टू 93. मग हिअर नेक्स्ट बघूया आता आपण. नेक्स्ट हिअर इन सिरीज x द ऑब्झर्वेशन 20 रिपीटेड 2 टाइम्स. बघा या x मध्ये ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला 20 हे काय झालेलं आहे रिपीट झालेलं आहे 22 टाइम्स ॲट अ पोझिशन 5 and 6. बघा 5 आणि 6 या पोझिशनला ते काय झालेलं आहे 5 and 6 पोझिशनला रिपीट झालेलं आहे. म्हणजेच काय केलेलं आपण 5.5 आलेलं आहे ना म्हणजेच ते 5 and 6 ला काय झालेलं आहे ते रिपीट झालेलं आहे. हेन्स वी गिवन द ॲव्हरेज किती आली होती मग त्याची 5.5 आली होती. बघा इथं फाईन केली होती आपण. नेक्स्ट टू बोथला आपण दोघांना काय यूज करू शकतो मग 5.5. द लेंथ ऑफ दिस टाय इज m इक्वल टू 2. देअरफॉर द कोरिलेशन tx इज. बघा जर त्याची m ची व्हॅल्यू लेंथ म्हणजे हे 2 टाइम्स आलेलं आहे म्हणून m इज इक्वल टू किती आला मग 2 आला. म्हणजेच आपल्याला काय घेतलं मग आपण m इज इक्वल टू 2. म्हणजेच बघा m इक्वल टू 2 म्हणजेच किती टाइम्स आलेला आहे तो 2 टाइम्स. म्हणजेच देअरफॉर tx इज tx फॉर्म्युला दिलाय बघा tx इज इक्वल टू समेशन m इंटू m स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू आपण 2 पुट केली m स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर इक्वल टू 4 मायनस 1 ॲज इट इज डिवायडेड बाय 12. हा फॉर्म्युलाच आहे आपल्याला. 4 minus 1 3 3 2 जा 6 6 divided by 12 6 1 जा 6 6 2 जा 12 1/2 is equal to 0.5. या पद्धतीने नेक्स्ट सिमिलरली इन सिरीज y. आता आपल्याला काय घ्यायचंय y चे घ्यायचंय अ टाय ऑकर्स फॉर 60. बघा या y मध्ये 60 किती वेळेस रिपीट झालेला आहे 1 and 2 म्हणून m ची व्हॅल्यू आपण काय घेतली 2. and 30 किती वेळेस रिपीट झालेला आहे 1 2 and 3 म्हणजेच m इक्वल टू काय घेऊ आपण 3. द कोरिलेशन टर्म्स ty इज म्हणजेच ty इज इक्वल टू समेशन सेम फॉर्म्युला m इंटू m स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 2 ॲज इट इज लिहिला m स्क्वेअर 2 स्क्वेअर इक्वल टू 4 मायनस 1 डिवायडेड बाय 12. म्हणजेच इज इक्वल टू बघा 2 इंटू 3 येईल इकडे कारण m ची व्हॅल्यू आपण किती घेतलेली आहे 3. 9 मायनस 1 इज इक्वल टू म्हणजेच 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 येईल. 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9. सॉरी बघा इथं करेक्ट लिहिलेलं होतं इथं किती दिलेलं आहे 4च दिलेलं आहे इकडे 2. 4 and 2 हा करेक्ट आहे 4 and 2 कारण काय हेच घेऊन घेतलेलं आहे त्यांनी 4 इंटू दोघांचं काय केलेलं आपल्याला ऍडिशन करायची म्हणून. बघा हे आपण कसं सॉल्व्ह करू शकतो mचं 3 व्हॅल्यू टाकली m इज इक्वल टू नेक्स्ट 3 चा स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 मायनस 1 डिवायडेड बाय 12 3 इंटू 8 हा 9 मधून 1 गेला 8 3 8 जा 24 डिवायडेड बाय 12. हे आपलं 6 डिवायडेड बाय 12 हे आपण फर्स्टचं लिहिलं txचं प्लस हे tyचं काय मिळालं ह्याचं जर सॉल्व्ह केलं तर 24 डिवायडेड बाय 12 म्हणजेच इज इक्वल टू ॲडिशन याची 0.5 मिळाली याची किती मिळाली 2 आणि यांची दोघांची ॲडिशन आपल्याला 2.5 मिळाली. बघा नेक्स्ट आहे नाउ स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट इज. बघा मग आपल्याला नेक्स्ट स्पियरमन रँक कोरिलेशन कोएफिशियंट फाइंड करायचं आहे. r is equal to 1 minus 6 into summation di square plus dx plus dy divided by n into n square minus 1 is equal to same 1 minus 6 आपण as it is लिहिला summation of di square किती मिळाला आपल्याला 93 तो पुट करून दिला प्लस dx आपला 0.5 मिळाला आहे ty आपला 2.5 डिवायडेड बाय n किती होता आपला n is equal to 5 plus 3 किती मिळाले आपल्याला मग हे 5 plus 3 8 सॉरी n किती दिलेला आपल्याला बघा हे नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजेच n किती दिलेला आपल्याला 8 दिलेला आहे तो आपण 8 लिहिला 8 स्क्वेअर n स्क्वेअर म्हणजे 8 स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 64 मायनस 1. नेक्स्ट बघूया आपण आता म्हणजेच इज इक्वल टू बघा 1 मायनस ते मल्टिप्लिकेशन केलं 6 इंटू 96 डिवायडेड बाय 504 म्हणजेच इज इक्वल टू काय करायचं आहे आपल्याला 1 मायनस यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं 96 इंटू 6 576 डिवायडेड बाय 504 ॲज इट इज लिहिला म्हणजेच इज इक्वल टू बघा आपण अशा पद्धतीने केलं 504
504 इंटू 1 मायनस यांचं दोघांचं डिवायडेशन करून घेतलं, 1 मायनस हे आपण ॲज इट इज लिहून घेतलं, इज इक्वल टू 1 मधून जर हे सबस्ट्रॅक्ट केलं 1 मायनस 1428 तर आपल्याला काय आन्सर मिळेल 0.1428 हे आपलं काय मिळालं स्पेअरमॅन कोरिलेशन कोएफिशियंट. बघा आपण दोघं मेथडने सॉल्व्ह केलं, रिलेशन बिटवीन रिलेशन ऑफ कोरिलेशन कोव्हॅरियन्स पण बघितलं आणि रिलेशन ऑफ टाईप्स पण बघितलं. दोघं मेथड थोड्याफार सेमच आहेत बघा, फक्त आपल्याला काय चेंजेस आहेत RX आणि RY मध्ये काय रिपीटेड रँक झालेले आहेत तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं की रिपीटेड रँक असेल तर ज्या नंबरला ती रँक असेल ते नंबर्स लिहायचे, त्यांची काय करायची ॲडिशन करायची, जितके नंबर्स असतील तितके डिवायडेड बाय 2 असेल 3 असेल ते करायचं आणि त्यांची काय काढायची ॲव्हरेज, आणि ॲव्हरेज काढून आपल्याला काय करायचंय त्या दोघं ह्याला काय करायचे सेम रँक लिहायची. नेक्स्ट मग आपल्याला सेम रँक जर आपल्याला 5 आणि 6 ला जर ती सेम रँक आली तर 7 पुढचा नेक्स्ट नंबर काय घ्यायचा आपल्याला 7. अशा पद्धतीने आपण रँक फक्त रँकच काढायचं तिथं म्हणजे वेगळी गोष्ट आहे, कारण रँक काढता आली म्हणजे तुम्हाला पुढचं सोपंच आहे आणि फॉर्म्युला जर लक्षात राहिला तर मग फक्त व्हॅल्यू पुट करून आपल्याला कॅल्सीच्या सहाय्याने ते सॉल्व्ह करायचं आहे. बघा नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट युनिट स्टार्ट करूया.